बऱ्याच जणांना असं वाटलं की आमची ट्रस्ट आहे, म्हणजे आम्ही लहान बाळांना जी दूध सेवा देतो किंवा ममम सेवा देतो, मऊ भात देतो, वगैरे सगळ्या गोष्टी देतो, तर ती ट्रस्ट आहे. म्हणजे आम्ही लोकांकडनं घेतो आणि जसं ट्रस्ट तर्फे व्यवहार चालतो की लोकांकडनं पैसे घ्यायचे आणि त्याप्रमाणे छान ती सेवा करायची, तर तसा विषय आम्ही करत नाही आहोत. तुम्ही जी आमच्याकडे येऊन मिसळ खाता, आमच्याकडे ताक पिता आणि पाणी बॉटल घेता, त्याच्यामधनं जे 5-5 रुपये आम्ही बाजूला काढतो, त्याच्यामधून ही सेवा चालते. माझी ट्रस्ट कोणती नाही आहे, कारण आत्ता माझ्याकडे भरपूर लोक, 1150 लोक वेटिंगला आहेत आणि ह्या 1150 लोकांपैकी प्रत्येक व्यक्तीने जवळजवळ 1 आठवडा प्रत्येक व्यक्तीने बुक केलेलं आहे. मी साधारणतः पुढची 21 वर्ष बुक आहेत. हे मी कच्ची नोंदणी झालेली आहे. माझ्याकडे मी कोणाकडनंही पैसे घेतले नाहीत, फक्त माझे जवळचे नातेवाईक, माझी भावंड आणि अगदी जवळचे मित्र जे आहेत ते अगदी खिशात कोंबतात पैसे. म्हणजे अरे मी त्यांना सांगतो की मी तुमच्याकडे पैसे घेऊ शकत नाही, पण काय काय लोक नाही ऐकत, तर तो एक छोटासा पार्ट सोडून द्या, कारण ती गोष्ट फार मोठी आहे माझ्यासाठी. आम्हाला मिसळप्रेमी बिलाच्यावर पण पैसे भरतात बऱ्याच वेळेला. तर मिसळप्रेमींना मी विनंती करतो, कारण कधी कधी कसं होतं, 2500 बिल होतं, 3000 भरतात, 1100 बिल होतं, 1500 भरतात, असं झालेलं आहे आमच्याकडे बऱ्याच वेळेला. आणि माझी विनंती आहे की मला तुम्हाला त्रास देऊन काही करायचं नाही आहे. तुमची इच्छा भरपूर आहे. मला दर महिन्याला जवळजवळ 25 ते 30 फोन येतात की तुमच्याकडे जी लहान बाळांना जी मोफत दूध सेवा आहे, जी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावे आम्ही चालू ठेवलेली आहे, स्वामींचं भक्त आहे, शिवाय आमच्याकडे मिसळ खायला येणारे सर्व लोक आहेत ते सुद्धा आम्हाला म्हणतात की ऋषिकेश, आम्हाला 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, 3000 रुपये, 5000 रुपये देऊ दे, आम्हाला त्याचा हिशोब नाही दिला तर चालेल. आम्ही रील्स बघतोय, इंस्टाग्रामवर रील्स बघतोय, त्याच्यानंतर व्हॉट्सॲप, तुझ्या फेसबुक आणि यूट्यूब अकाउंटवर रील्स बघतोय. बाळांना तू देतोयस हे आम्ही पाहतोय, पण कसं आहे, मी इल्लिगल म्हणजे बेकायदेशीर गोष्ट कुठली करू इच्छित नाही. त्याच्यामुळे माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे, आत्ता एवढे लोक वेटिंगला आहेत, मग जवळजवळ पुढची 21 वर्ष बुक आहेत. माझ्या पुराव्यासकट विषय, मी जर मी बोलत नाही, लोकांनी इथे कार्ड देऊन ठेवलेले आहेत. अनेक करोडपती पण जे आहेत, म्हणजे मर्सिडीज बेंजवर किंवा मोठ्या मोठ्या गाड्या जिथे पार्क होतात ना, मिसळ खायला लोक आली नव्हती, पण त्यांनी पैसे पुढे केले होते की ऋषिकेश, आता सुद्धा दर महिना फोन असतो की ऋषिकेश काय कमी नाही पडत आहे, बाळासाठी काय कमी पडत, आम्हाला सांग, आम्हाला जीपे नंबर दे, आम्ही पटापट पैसे ट्रान्सफर करतो. काय काय लोक चेक पेमेंट देतात. कसं आहे, मी इल्लिगल गोष्ट करू शकत नाही किंवा इल्लिगल पैसे मी घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही एक काम करू शकता की तुम्हाला मदतच करायची तर व्हॉट्सॲप मेसेज जो आमचा आहे किंवा त्या बाळाच्या सेवेचा प्रचार आहे, त्याच्यावर तुम्ही मला नक्की मदत करू शकता. आणि पुन्हा एकदा सांगतो की आम्ही ही सेवा कशी चालते, बरेच जण विचारतात, तर तुम्ही जे पाण्याची बॉटल घेता 20 रुपयाची, त्याच्यातले 5 रुपये दर बाळाला आम्ही ठेवतो. त्याच्यानंतर मिसळ घेता त्यातले 5 रुपये ठेवतो आणि ताकामधले 3 रुपये आम्ही बाळाला ठेवतो, 3 ते 4 रुपये दर ताकामधले. त्याच्यामुळे आणि आमच्याकडे चहा आणि कॉफी मी बंद केलेली आहे. आमच्याकडे हे 3च आयटम मिळतात. त्याच्यामुळे तुम्हाला ही गोष्ट सांगतोय आणि कृपया कुठलाही गैरसमज करून घेऊ नका. तुमच्याकडे पैसे घ्यायचे नाही असा मुद्दा नाही, फक्त मी माझी ट्रस्ट नाही रजिस्टर्ड आणि मला माझ्याकडनं तो विषय करायचा आहे. त्याच्यामुळे कृपया मला सहकार्य करा, कोणताही गैरसमज करू नका. धन्यवाद, आभारी आहे.